वाईट कुणीच नसतं, फक्त आपल्यापेक्षा दुसरा वेगळा असतो. लक्ष देत आहे का? आणि जर तो तुमच्यासारखा नसला तर तुम्ही त्याला वाईट म्हणता. तुमचे जेवढे रिलेशन बिघडलेले, जेवढे नातेसंबंध बिघडलेले, ते बिघडले का बरं? कारण तुम्ही दुसऱ्याला तुमच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करता. मी तर नेहमीच सांगतो की लग्नाच्या नंतर बायको नवऱ्याला प्रत्येक वेळेला टोचत राहते. काही ड्रेसिंग सेन्स आहे का नाही? सेन्स गावंढळ मेले बरे सापडले माझ्या हातात, असा असा ड्रेस घाला. नवऱ्याला चेंज करते. की लुक्सचा सेन्स आहे की नाही? अशी अशी दाढी वाढवा. नवऱ्याला चेंज करते. बोलता येतं की नाही तुम्हाला? असं असं बोला, चला लोकांशी असं असं बोला. नवऱ्याला चेंज करते. लाईफस्टाईल हे जगता येतं की नाही? असं असं जीवन जगा, जरा असं करा, बदला, जरा आता तरी बदला. आणि 4 वर्षांनी नवरा बदलला की पहिल्यांदा डायलॉग बायकोच मारते, तुम्ही पहिल्यासारखे राहिले नाही म्हणे आता. म्हणजे बदललं याच 150 आणि नवऱ्याला टोचून 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 टोचून. आणि वरती म्हणते काय? तुम्ही पहिल्यासारखे राहिलेच नाही. बदललं कोणी? मी काय सांगतोय, हा जो म्हणजे नात्यांमधला प्रॉब्लेम का बरे? दुसऱ्यांना तुमच्यासारखं बनवण्याची ही जी तुमची धडपड आहे ना, की तो जर तुमच्यासारखा नाही राहिला तर तो फालतू, आणि त्याला आपल्यासारखं बनवायचं ही जी धडपड आहे ना, याच्यामुळे प्रत्येक रिलेशनमध्ये, प्रत्येक नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि मनामध्ये खोट निर्माण होते. जे जसे आहे ऍक्सेप्ट करा ना. ते आपल्यासारखे व्हायला पाहिजे, याच्यापेक्षा महत्वाचं काय? ते आपलेसे व्हायला पाहिजे. जर ते तुमच्यासारखेच झाले तर तुमचं काय महत्व राहिलं? देवाने प्रत्येकाला युनिक बनवलेलं आहे. सात्विकता जर असेल, चांगले विचार जर असतील तर थोडासा चान्स द्या ना एकमेकांना. ऍटलिस्ट नवरा बायकोमध्ये, आई वडील मुलांमध्ये. काय सांगितलं मी? की ते वाईट नाही आहेत, ते वेगळे आहेत. आणि याच्यानंतर काय करायचं मग? केव्हा जरी दुसऱ्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची वेळ आली, नीट ऐका, केव्हा जरी दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह नकारात्मक प्रतिक्रिया द्यायची वेळ आली की पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवायचं काय? त्यांच्या जागी राहून विचार करा. ते चुकीचे नाही आहेत. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या जागी राहून बरोबरच आहे, पण आपण काय करतो? आपल्या जागी राहून विचार करतो. एक छोटासा प्रयोग करायचा का? नक्की. चलो, कोणकडे तोंड करू नयेत. आपले काका आणि काकू, सौभाग्यवती वाघताई आणि वाघोबा काका. तुम्ही काय करायचं? तिकडे काय दिसतं ते सांगायचं, आणि तुम्ही काय करायचं? इकडे काय दिसतं ते सांगायचं. सांगत राहा एकमेकांना. दिसते मला झाड तिकडे सुंदर पैकी मस्त गवत. मला इकडं मस्त एक आकाश दिसतंय, कोरीव काम केलेलं आहे. खूप छान चेहरा दिसतोय. हा, पाठीमागे अजून सांगा काय काय. आणखीन अंधार पडून मस्त संधी प्रकाश दिसतोय छान पैकी एकदम. हा ताई, तुम्ही सांगा. मला इकडे हत्ती दिसतायत, अजून बरंच चडंडी वगैरे, कोरीव काम केलेलं ओके. मंदिर वगैरे. हा, आता काकांनी सांगितलं की त्यांना गाजर गवत दिसतंय, बरेचसे छान चेहरे दिसतात एक सोडून. त्याच्यानंतर मोठे मोठे झाडं दिसत आहेत, आकाश दिसतंय. हे काकांनी सांगितलं. दोघं एकमेकांचे किती जवळ आहेत बघा बरं का. दोघं एकमेकांकडे बघतायत आणि काकू मात्र म्हणतात की असं नाही, हे खोट आहे. मला इथं हत्ती दिसतोय, बोकुड दिसतोय. त्याच्यानंतर मंदिर दिसतंय, मंदिर दिसतंय.
ऐका ऐका, लक्ष द्या, लक्ष इकडे द्या. काळी दिसते. ओके, आता मला सांगा, जय गुरुदेव. जय गुरु. काकू बरोबर आहेत की काका बरोबर आहे? कसं काय? दोघं एवढ्या जवळ आहे, पण हे वेगळं बोलतायत आणि ते वेगळं बोलतायत. मग काका काकूंचं कळालं, तुमचं कधी कळलं? कळतंय का? ते थांबा एक मिनिट. ते एकमेकांच्या समोर आहेत, पण हे जे बघतायत ते त्यांच्या जागेवर राहून बघतायत. काकू ज्या बघतायत ते त्यांच्या जागेवर राहून बघतायत. दोघही ते बरोबर आहेत. प्रॉब्लेम काय आहे? मी बरोबर आहे, तू चूक आहे. कळतंय का? हेही चूक नाहीये, हेही चूक नाहीये. बरोबर आहे. फक्त यांचं सध्याला पटत नाही एकमेकांचं. यांना ह्या हे खोटे वाटतात आणि यांचं तर नेहमीच या खोट्याच वाटतात. एक काम करू आपण, एक छोटासा प्रयोग करू. उलटे व्हा आता. तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे जा. आता बघा बरं, काकाने जे सांगितलं त्यांच्या पाठीमागे काही दिसतंय का तुम्हाला? तसं दिसतंय? होय. तुम्ही बघा, काकूने जे सांगितलं ते दिसतंय मग कशाला घरी भांडणं करायचे? कळालं का? कळालं? कळालं का? मग तुम्ही काय शिकलात सांगा मला? की ऍटलिस्ट सोडा बाकीच्या जगातलं, आपल्या घरातल्या लोकांना नकारात्मक बोलण्याच्या अगोदर, आपल्या सोबतच्या लोकांना नकारात्मक बोलण्याच्या अगोदर त्याच्या जागी राहा आणि मग प्रयत्न करा. मग तो काय सांगतो ते ऐकण्याचा प्रयत्न करा. कळतंय का? म्हणजे सासूचा गॉगल आहे 1960चा आणि सुनेचा गॉगल आहे 1990चा. प्रॉब्लेम हा आहे की ती 60च्या गॉगलनी 90च्या सुनेला बघते आणि जी 90ची सून आहे ती 90च्या गॉगलनी 60च्या सासूला बघते. फक्त गॉगल एक्सचेंज केले, जागा एक्सचेंज केल्या की रिलेशन मधले प्रॉब्लेम मिटतील की नाही मिटतील? हेच घ्यायचंय आज आपल्याला. नात्यांमधले प्रॉब्लेम जर दूर करायचे असतील तर एकच गोष्ट करायची, त्यांच्या जागेवर राहून विचार करा. आपल्यासारखं नाही व्हायला पाहिजे, आपलेसे व्हायला पाहिजे. वाईट नाही आहेत, वेगळे आहेत. पटतंय? मग हे नुसतं पटून घेऊ नका आणि हे त्यांना शिकवू नका, हे स्वतः आचरण करा. आणि हे विचार जर का समजा तुम्हाला असं वाटत असेल की आता मी तर त्यांच्या जागेवर राहून विचार केला पण ती मेली टुचकी, तिने पण विचार करायला पाहिजे. तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही फक्त हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. ज्यांना ज्यांना असं वाटतं की त्यांनी आपल्या जागी राहून बघावं आणि आपण त्यांच्या जागी राहून बघावं आणि नात्यांमधले प्रॉब्लेम दूर व्हायला पाहिजे, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे ॲक्च्युली घडावं याच्यासाठी ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून सहपरिवार सगळ्यांनी सोबत येऊन पूर्ण जीवन आनंददायी बनवा. जय गुरुदेव.